आज महाराष्ट्र के विशेष लाइव में आपका स्वागत है। मैं हूं सादिक शेख। आज की सबसे बड़ी ब्रेकिंग न्यूज़। श्री महादेव मंदिर देवस्थान व श्री व्यंकटेश सेवाभावी बहुउद्देशीय संस्था शिरूर ताजबंद यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महादेव बारस यात्रेनिमित्त भव्य आरोग्य शिबिर व मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साहेबरावजी जाधव तात्या, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री बाळासाहेबजी जाधव साहेब, माजी आमदार माननीय श्री बबुरावजी खंदाडे साहेब, माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, माननीय श्री साहेबरावजी जाधव तात्या, हबप श्री कैलास महाराज मध्य निंगदाळकर, प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सभापती सूरज भैया पाटील, सौ आयुध्यताई केंद्रे, उपसभापती उत्तमरावजी माने, शिरूरचे सरपंच मच्छिंद्रजी वाघमारे। या शिबिरामध्ये या 14 डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये 1000 रुग्णांची तपासणी करून या सर्व रुग्णांना गोळ्या, औषध, ड्रॉप मोफत देण्यात आले। हा शिबिर यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले, मेहनत घेतली। माननीय श्री सतीशराव केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। सर, आज जो हा आरोग्य शिबिर घेण्यात आलेला आहे, यामागचा मुख्य उद्देश काय आहे? दरवर्षाप्रमाणे महादेव वर्षीची या ठिकाणी यात्रा भरत असते आणि त्याचं औचित्य साधून यात्रेच्या निमित्तानं अनेक उपक्रम आपण घेत असतो। व्यंकटेश सेवाभावी एक संस्था आहे आणि महिष मंदिराच्या संयुक्त विद्यमानानं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे की आज समाजामध्ये लोकांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी की सरकारच्या वतीनं अनेक योजना या ठिकाणी केल्या जातात, त्याची माहिती नसते। आणि लातूरून आज डॉक्टर साबदे साहेब आहेत, बलसटवार आहेत, अनेक डॉक्टर या ठिकाणी पाटील मॅडम आल्यात की आपल्यालाही ग्रामीण भागाचं काहीतरी देणं लागते सेवाभाव म्हणून त्यांनी वेळ दिला आहे। या आज आपल्याला एका दिवसामध्ये सगळ्यात शिबिरामध्ये मग हृदयरोग असेल, शुगर असेल, BP असेल, कॅन्सर असेल, सगळ्या लोकांची इथं तपासणी करणार आणि या लेवलला इथं काही त्यांच्या प्राथमिक जर काय त्याच्यावर उपचार करता येत असेल तर ते करणार आहेत आणि बाकीचं ट्रीटमेंट ते त्या दवाखान्यात जाऊन लोकांनी करावं की ज्याच्यामुळं आपलं हेल्थ चांगलं असावं। हेल्थ चांगलं असणे ठेवणं अगोदर चांगलं आपली सगळ्यात जबाबदारी आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला काळजी घेणं आपली जबाबदारी आहे। आत्ताच मी सांगितले की मेडिकल दुकानावर जाऊन गोळ्या औषध आपला पण दुकानदाराला बोलून घ्यायचं नाही। सरकारने जरी कायदा केला असला तर लोकांची मानसिकता बदलली पाहिजे। मग डॉक्टर कशासाठी आहे? दुकानदार फक्त डॉक्टर साहेबांनी स्क्रिप्ट जे लिहून दिले ते वाचून औषध देऊ शकतात, किती द्यायचे आहे, किती डोस द्यायचे आहे। तर ह्या गोष्टी समाजामध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे आणि डॉक्टर साहेबांनी जे सांगितलेलं आहे सकाळी घ्या, दुपारी घ्या किंवा 3 दिवसाचा डोस असते, लोक 1-2 दिवसात जरा बरं झालं की कमी करतात, म्हणून तसं करायचं नसतं। जागृती निर्माण करावी। आयुष्यमान भारत कार्ड आता सरकारने एवढी मोठी योजना काढलेली आहे, सगळ्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची सुविधा दिलेली आहे। ह्या सगळ्या जागृती निर्माण व्हावी आणि आरोग्याची काळजी घ्यावी याच्यासाठी हे शिबिर ठेवलेलं आहे। सर, सध्या डॉक्टर किती आलेले आहेत या ठिकाणी? 14 डॉक्टर इथं आलेले आहेत, MD डॉक्टर आहेत, नामांकित डॉक्टर आहेत, सुपर स्पेशलिस्ट आहेत आणि दुसरं कौतुक गावामध्ये काही आमच्या मेडिकल दुकानदार आहेत, त्यांनी देखील याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा सहभाग नोंदवला आहे की जिथं आज काही जेवढं काही लागणार आहे मेडिसिन, टॅबलेट, गोळ्या वगैरे ते सगळे मोफत ते लोक देणार आहेत। त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी देखील याच्यामध्ये हातभार लावला। धन्यवाद सर।